मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये। आज आपण शिकणार आहे गुणोत्तर आणि प्रमाण। आपण बोर्डवर लिहिलेलं आहे A:B बरोबर 3:4 आणि B:C बरोबर 4:5। या दोन्ही याच्यामध्ये B कॉमन आहे। इथं Bची संख्या आहे 4, इथं पण आहे 4, म्हणजेच आपण A:B:C जेव्हा लिहू, A म्हणजे 3, B म्हणजे 4 आणि C म्हणजे 5, म्हणजेच आपलं गुणोत्तर काय 3:4:5। बघा A:B बरोबर 3:4 आणि B:C बरोबर 5:6। आधी जे गणित केलं होतं त्याच्यात B कॉमन होता, इथं पण B कॉमन आहे, पण आता Bची जी संख्या आहे एका ठिकाणी 4 आहे, एका ठिकाणी 5 आहे, म्हणजे ही सारखी नाही आहे। मग आपल्याला Bला सारखं करावं लागेल। 4च्या पाड्यात 5व्या नंबरवर 20 येतात आणि 5च्या पाड्यात 4थ्या नंबरवर 20 येतात, म्हणून ही जी लाईन आहे वरची हिला 5 ने गुणू आणि खाली 4 ने गुणू। 5त्रिक 15, 5चोक 20, म्हणजेच A:B बरोबर 15:20 आणि खालच्या लाईनला 4 ने गुणू। 4×5 20, 4×6 24। B:C बरोबर आपला आलेला आहे 20, 20:24, म्हणजेच आपलं A:B:C बरोबर येईल 15:20:24। 1/3B बरोबर A आणि 1/2C बरोबर B, तर A:B:C काढा। 1/3 हा याला B गुणाकारात आहे, म्हणजे इकडे जाऊन भागाकारात येणार, म्हणजे A/B। हे बघा A/1/2 हा इथं गुणाकारात आहे, बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे जाऊन भागाकारात जाणार, म्हणजे B/C। याचा अर्थ असा होतो, जर एखादी वस्तू भागाकारात आहे म्हणजे A:B, A ची किंमत किती आहे 1, म्हणजे हे येणार 1:3। इथं बघा B:C, B किती आहे 1, C किती आहे 2, म्हणजे किती आला 1:2। B कॉमन नाही आहे, Bला कॉमन करावं लागेल। 1ला आपण 3 करू शकतो मल्टिप्लाइंग बाय 3, याला 3 ने मल्टिप्लाय करत आहे, म्हणजे इथं पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल। इथं ऑलरेडी 3 आहे, तर इकडल्या साईडला गुणाकार करायची गरज नाही आहे, म्हणजे येणार 1:3। आणि हे 3×1 3, 2×3 6, म्हणजे आपला A आहे 1, B आहे 3 आणि C आला आपला 6, म्हणजेच A:B:C आहे आपलं 1:3:6। A:B+C बरोबर आहे 2:3 आणि B:A+C आहे 3:7। बघा A+B+C बरोबर 5 यायला पाहिजे, 2 आणि 3 5। इथं बघा A+B+C किंवा B+A+C हे किती आहे 3 आणि 7 10, तर आपली बेरीज सारखी येत आहे का नाही। बेरीज सारखी येण्यासाठी आपल्याला याला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे इथं पण आपण 2 ने गुणू, ठीक आहे। म्हणजे A:B+C बरोबर 2×4 आणि 2×3 6 आणि हे ऑलरेडी 10 आहे, तर इथं आपल्याला गुणाकार करायची गरज नाही आहे, हे येईल 3:7। इथं बघा A ची किंमत आपल्याला माहीत झाली 4 आहे, B ची किंमत माहीत झाली 3 आहे। आता आपल्याला C ची किंमत काढावी लागेल। इथं बघा B+C बरोबर किती आहे 6, B+C बरोबर 6, B ची किंमत आपल्याजवळ 3 अधिक C बरोबर 6, C बरोबर हा 3 इकडे गेला मायनस होणार, 6 - 3 म्हणजे किती येणार 3, आणि हेच किंमत जर आपण इथं पण ठेवली तरी आपलं उत्तर सेम येणार। A+C बरोबर 7,
एची किंमत आहे आपल्याजवळ 4, 4 अधिक सी बरोबर 7, सी बरोबर हा 4 इकडे गेला म्हणजे मायनस होणार 7 मायनस 4 बरोबर 3. इथं पण सी बरोबर 3, इथं पण सी बरोबर 3, म्हणजे आन्सर सेम येणार. आणि आपल्याला विचारलं होतं A:B:C. याला आपला 4, बी आहे 3 आणि सी पण आहे 3. 4:3:3. Thank you for watching this video. Please do like, share and subscribe. See you in next video.